हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे चालू आहे कांद्याला रात्रीचं पाणी आणि ते पाण्यावर रात्रीचं गेले होते त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ केलेला आहे। तर इकडे तिकडे तुम्ही सगळीकडे पाहू शकता, अगदी काळोख आहे आणि काळोखांमध्ये पक्ष्यांचा असा वेगवेगळा आवाज, तिथेच पाण्याचा आवाज आणि त्यात म्हणजे भीती असणारी ती म्हणजे वाघाची। तर आमच्या इकडे भरपूर अशी वाघाची भीती आहे, त्याची थोडीशी क्लिप मी आहे ती जोडलेली आहे। तर ऊस वगैरे सर्व असल्यामुळे वाघ हा दिसतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ। तिथून पुढे तर आम्ही गेलो होतो साईच्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला, त्याचं ॲडमिशन झालं आणि पुढे आम्हाला जायचं तर गाडी बंद पडली। नेहमीच असतं आपलं, कुठे जायचं म्हटलं की पहिला प्रॉब्लेम येतो तो म्हणजेच गाडीचा। तर गाडी नीट केली आणि तिथून पुढे केली ती म्हणजेच खरेदी, कारण की आपण जर कधी बाहेर गेलो तर आपल्याला ज्या ज्या आवश्यक वस्तू लागतात त्या घेतो आणि जेवढ्या वस्तू लागतात त्या तर ज्या वस्तू गरजेच्या आहेत त्या घेणं तर भागच असतं। तर त्यामध्ये होता आहोंचा बड्डे आणि बड्डेचा पण स्पेशल व्हिडिओ, मी स्पेशल बिर्याणी केली होती त्याचा व्हिडिओ पण मी याआधी आपल्या दुसऱ्या चॅनलवर टाकला होता। पण जे साईसाठी आता नवीन शाळेत जाणार आहे त्यामुळे त्याची शाळेची खरेदी म्हणा किंवा नवीन कपडे ते सुद्धा त्याला घेतले आणि त्यानंतर जे पासपोर्ट साईज फोटो शाळेमध्ये लागतात ते सुद्धा काढून आणले, कारण की आम्ही राहतो गावात शेतात आणि तिथून जर बाहेर जायचं म्हटलं तर रोज जाणं होत नाही। तर एकदा गेलं की सगळी कामे करून यायची आणि उन्हाळा आणि ऊसाचा रस याचं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळंच आहे। उन्हाळा म्हटलं की ऊसाचा रस हा आलाच आणि बाहेर जाणारा प्रत्येक माणूस हा उन्हाळ्यामध्ये ऊसाचा रस पिल्याशिवाय घरी येत नाही। तर आम्ही सुद्धा मस्त असा ऊसाचा रस पिलो आणि तिथून परत आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। तर दुपारचं हे भरपूर असं ऊन पडलेलं होतं आणि त्या उन्हातच आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। दुपारचं ऊन म्हणजे महाभयंकर असं कडक ऊन असतं। त्यानंतर घरी आल्यावर मस्तपैकी अंगणात असं पाणी मारलं, त्यामुळे एक प्रकारचा गारठा निर्माण झाला होता आणि जे आपल्या गोठ्यातले ज्या म्हशी किंवा ज्या पारडू आहेत त्यांच्या अंगावर सुद्धा पाणी मारलं, कारण की त्यांना सुद्धा भरपूर अशी उष्णता असते आणि ज्यावेळेस आपण ह्या पाण्याचा त्यांच्यावर फवारा करतो त्यावेळेस त्यांना अगदी थंड असं वाटतं। आणि त्यानंतर आमची इथे बड्डे स्पेशल होती ती म्हणजेच बिर्याणी। तर या बिर्याणीचा मी संपूर्ण व्हिडिओ आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी त्याच्यावर शेअर केलेला आहे। तुम्ही जर अजून तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की सबस्क्राईब करा, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर हे सगळे आम्ही शॉपिंग जी केली होती त्यासोबतच बिर्याणीचं सुद्धा सामान घेऊन आलो होतो आणि मस्तपैकी अशी बिर्याणी केली। तर बिर्याणीसाठीचा जो तांदूळ होता तो सुद्धा भिजत ठेवला, त्यानंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि ते सुद्धा छान असं मॅरिनेट झाल्यानंतर ज्यावेळेस चिकन छान मॅरिनेट होतं त्यावेळेस त्याला जास्त करून शिजवायची गरज नसते, कारण की ते निम्म अर्ध त्यावेळेस शिजलेलं असतं। तर हे सुद्धा चिकन निम्म अर्ध असं शिजलंच होतं। त्यानंतर जेवढा आपण पाण्याचा वापर न करता फक्त तेलातच हे चिकन छान असं आपण शिजून दिलेलं आहे। त्यानंतर जो आपला तांदूळ होता तो सुद्धा छान भिजला आणि पाण्याला उकळी आली होती। त्या पाण्यामध्ये आपण सगळे खडे मसाले, कोथिंबीर, मीठ याचा वापर केला होता आणि ज्यावेळेस पाण्याला उकळी आली त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये टाकायचा होता हा तांदूळ। तर हा तांदूळ आपल्याला 70 ते 80% शिजून घ्यायचा असतो बिर्याणीसाठी। तर भात वगैरे शिजल्यानंतर ही सर्व तयारी ती म्हणजेच जर आपल्याला बिर्याणीचा थर द्यायचा असतो त्यासाठीची ही सर्व तयारी केली होती आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन केलं छोटंसं घरातल्या घरातच आणि त्यांच्यासुद्धा कंपनीमध्ये ते गेले होते, तिथं सुद्धा त्यांचं छान असं बड्डे सेलिब्रेशन केलं। आणि लहान मुलं जर असतील तर घरात असतील तर आपण हौसेने बड्डे करतो आणि त्यानंतर मस्त असा बिर्याणीवर
ताव मारला. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच आजचे डेली ब्लॉग मी रोज टाकायचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.